नमस्कार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग। तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण सुद्धा मस्त आणि मजेत असाल। तर गेल्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुझा मेकअप व्हिडिओ एक बनव, कसा करते ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर कर, आम्हाला बघायला आवडेल। तर असं काही वेगळा मेकअप करत नाही आणि मला काही एवढा छान असा मेकअप सुद्धा जमत नाही। आपलं डेलीचं असं जे की आता उन्हाळा चालू झाल्यापासून सनस्क्रीम लावते, त्याच्या आधी तर लावत पण नव्हती। दुसरी गार्नियरची क्रीम आहे तीच लावत होती, पण उन्हाळ्यातच फक्त मी सनस्क्रीम लावते। तर आता बघा मी आता आंघोळ वगैरे झाली तर चेहरा वगैरे क्लीन डव साबणच वापरते, दुसरं काही फेसवॉश वगैरे नाही वापरत। आणि आता जे काही सनस्क्रीम आहे स्क्वेअर स्किनचं मला ते छान वाटलं म्हणून तेच मी वापरते आणि ते फक्त लावल्यानंतर मग काही दुसरं वापरत नाही। नंतर मग सिंदूर वगैरे आणि टिकली ते तर आपल्या नेहमीचं असतं ह्याच्यामध्ये मेकअपमध्ये। आणि लिपस्टिक थोडीशी लावते, जास्त पण लावत नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे का, ड्राय पडते आणि मग लिप बाम अगोदर लावून नंतर लिपस्टिक लावते। तर असा असतो माझा साधा सिंपल असा मेकअप। आणि वेगळं काय दाखवायचं म्हटलं तर ते मला काय येत पण नाही मेकअप असा छान असा करायला। आणि फाउंडेशन वगैरे तर मी कधीच वापरत नाही, कारण जास्तच माझा चेहरा काळा दिसतो, त्यामुळे मी हेच आपलं डेली यूजचा जो मेकअप आहे तेच मी करत असते आणि मला हा छान वाटतो, अगदी सिंपल आणि सोबर। तर त्या ताईंच्या कमेंट आल्या त्यासाठी म्हटलं दाखवावा, कारण व्हिडिओ करायचा म्हटलं तर वेगळं काही म्हणजे असं छान असा मेकअप पण मला जमत नाही। तर चला, आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता मला हे सर्व म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे। तर आता नाही म्हटलं तर 7 सव्वा 7 झालेत। तर बघा तुळस किती सुकून गेली, 2-3 दिवस झाले त्याला पाणीच ओतलं नाही। बघू आज अन्वीला स्कूलमधून आले की ओतायला सांगेन, किंवा आता तिची आंघोळ झाली की तिला म्हणते ओत, कारण पाणीच ओतलं नाही। जे रोज मी पूजा केली की पाणी ओतत असते, पण आता काय 4-5 दिवस पूजा करायची नव्हती आणि तुळशीला तर पाणी मी कसं ओतणार, त्यासाठी म्हटलं बघूया अन्वीलाच आता सांगते, नाहीतर खूप तुळस सुकली आणि मला खिडकी उघडल्या तिच्याकडे लक्ष गेलं आणि असं खूप असं म्हणजे वेगळंच वाटलं, कारण असं वाटायचं कधी अन्वी आता उठेल आणि कधी त्याला पाणी ओतेन, कारण पाणी ओतले की व्यवस्थित अशी होती, पण आता सुकले। तर चला आता स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली। आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की वॉच टाईम म्हणजे एका वर्षात कंप्लीट नाही झाला तर काय, आणि एका वर्षात कंप्लीट व्हायलाच पाहिजे का 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम? तर असं काही नाही, माझं नाही म्हटलं तर 2 वर्ष गेले त्याच्यात। आणि फक्त काय होतं माहिती आहे का, आपला वॉच टाईम असतो ना, जसं जसं आपलं वर्ष कंप्लीट होईल तसं तसं मग ते थोडं थोडं कमी होत जातं, पण एकदम असा वॉच टाईम कमी होत नाही, कधी 2 कधी 3 असा कमी होतो। आणि माझा तर अनुभव आहे एकदम असा कमी होत नाही आणि आपल्या चॅनलला सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही। बऱ्याच ताईंच्या मनात हे डाऊट्स होते, तर म्हटलं चला त्यांना सांगावं, कारण असं वाटतं की आपण पुढे व्हिडिओ टाकायचे आणि मागचं जे काही जमा झालेलं आहे वॉच टाईम ते हे होईल किंवा चॅनल बंद पडेल, असं काही सुद्धा होत नाही। तुम्ही फक्त व्हिडिओ टाकत राहा वॉच टाईमचा किंवा चॅनलचं, ह्याच्यामध्ये काही नाही। 1 वर्ष झालं तरी चालतं किंवा 1 वर्षाच्या आत कंप्लीट झालं तर अगदी बेस्ट आहे। तर नाही झालं तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, अजिबात आपल्या चॅनलला काय होत नाही। तर चला, इथं आज आहे अन्वीचा आज पहिला पेपर आणि अन्वीला खूप म्हणजे रोज विचारायची मम्मी माझे पेपर कधीपासून चालू आहेत, मला खूप आवडते पेपर, का तर तिला रायटिंग पॅड घेऊन जायला भेटतं स्कूलमध्ये। तिला मी म्हटलं बरं का अन्वी तुला रायटिंग पॅडची काही आवश्यकता नाही, तू नको घेऊन जाऊ, तर नको मम्मी मला छान वाटतं, मला छान लागतं असं म्हणते ती। तर तिला आता टिफिन वगैरे भरला, तिचंसुद्धा आवरलेलं आहे। तर ती आता नाश्ता करते। तर बघूया आता 5-6 दिवस आता पेपर आहे, ती 5-6 दिवसानंतर मग सुट्टीच, मग तिच्या घरी असंच धिंगाणा मस्ती चालू होईल, कारण जोपर्यंत मुलं स्कूलमध्ये जातात ना तोपर्यंत आपलं घरातलं काम होतं आणि घरी आले की जरा ते दमलेले असते, त्यामुळे जास्त असा पसारा म्हणजे धिंगाणा म्हणजे कमी असतो मस्ती त्यांची। आणि आता घरी म्हटलं की त्यांना असं दमल्यासारखंच होत नाही, कारण दिवसभर घरी काय करू आणि काय नाही, त्यामुळे आपल्याला सुद्धा काम जास्त पडतं। तर असं आता
उन्हाळ्या सुट्टीत ह्यांचं असंच चालणार, आपलं कामसुद्धा असंच चालू ठेवायचं. आणि तिला काल एक छान असा ड्रेस आणलेला आहे, तिला खूप आवडला. मम्मी घे, तुलाच मम्मी फक्त घेते, मला घेत नाही असं म्हणायला लागली. आणि अगदी साधा, आणि साधाच म्हणते, खूप छान आहे पण खूप कमी पैशाचा आणलेला आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, तिने घरी आला की घातलेला. आणि मग मी व्हिडिओसुद्धा काढलेला आहे कालच्या, म्हणजे संडेच्या संध्याकाळी बाजार असतो ना, तिथं गेलतो तेव्हा खूप छान तिथं ड्रेस असतात अगदी कमी किमतीत. क्वालिटी जरा असते बरं का कमी जास्त, पण कसं जसं आपण पैसे दिले तशी क्वालिटी आपल्याला भेटते. तर तिला खूप आवडला आणि तिला तसा ड्रेस पण नव्हता, म्हणून म्हटलं चल घेऊया, तिला आवडलाय तर चला आता ती सुद्धा जाईल स्कूलमध्ये आणि माझं बाकीचं सुद्धा मी काम आवरते. तर एका ताईची बऱ्याच वेळा कमेंट आली की ताई तुझी बुगडीची डिझाईन दाखव आणि कितीला बसली, प्राईससुद्धा सांग. तर ह्या बुगडीला नाही म्हटलं तर आता वर्ष होत आलेलं आहे, मला वाटते 1.5 ग्रॅमची काय आहे, मला असं एवढं पण लक्षात नाही, पण 2च्या कमीच आहे. तर नाही म्हटलं तर 6 का 7 हजाराला भेटलेल. तेव्हा सोन्याचं रेटसुद्धा कमी होतं, पण आता खूप वाढले. तर आता इथं मी बोलत होते पण बाहेरचा आवाज एवढा येत होता भाजीवाल्याचा, म्हणून मी इथं व्हॉइसवर केलेला आहे. पण हे बरं व्हायला खूप टाईम लागतोय बरं का. मला आत्ता अजूनसुद्धा बरं झालेलं नाही, झालं आहे बरं का, पण एखाद्या वेळेस अन्वीचा असा चुकून धक्का वगैरे लागला हात, एवढं हे होते ना, पेन होते आणि त्यातनं रक्तसुद्धा निघते, कारण ते हाडात असते, त्यामुळे ते बरं व्हायला बराचसा टाईम लागतो त्याला. तरीसुद्धा मी झेंडूबाम किंवा तेल वगैरे लावतेच आंघोळीला जायच्या अगोदर, जेणेकरून ते पाणी धरणार नाही. तर तुम्हाला साईडला डिझाईन दिसतच असेल, ताईंनी सांगितलेलं जवळून डिझाईन दाखव म्हणून. तर मी आज ठरवलेलं मॉर्निंग रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करायचं, कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू मॉर्निंग रुटीन अधूनमधून शेअर करत जा, बघायला छान वाटतं. पण काय झालं, हे मॉर्निंग रुटीन शेअर करायचं म्हटलं, गेल्या वेळचे म्हणजे रविवारचे व्हिडिओ 2-3 होते ते शूट केले, ते म्हटलं आज शेअर करावं. आणि नंतर असा छान असा मॉर्निंग ब्लॉग, जे की पूजा वगैरे आली की म्हणजे छान वाटतं, पण आता मला काही पूजा करायची नव्हते, त्यामुळे मी ते कॅन्सलच केलं रुटीन ब्लॉग दाखवायचं मॉर्निंग रुटीन. तर बघूया 2-4 दिवसांनी तो सुद्धा मी शेअर करेन छान असा, जे की तुम्हाला खूप आवडतो आणि त्याला भरभरून सर्वजण त्या व्हिडिओला खूप प्रेम देतात. तर आता झालेलं आहे घरातलं, म्हणजे किचनवरचं तर आवरलेलंच आहे, तुम्ही बघितलंच असेल. तर आता घर वगैरे झाडून घेते, फरशी पुसते आणि कपडे आहेत. कपडे काय आज थोडीच आहेत, कारण काल एवढी कपडे धुतली ना बापरे, सुकायला टाकायला सुद्धा जागा नव्हती, शेवटी मी टेरेसला टाकली. तर त्यामुळे आज काय कपडे एवढी नाहीत, रोजचीच आहेत. तर चला आता घर वगैरे झाडून घेते आणि आता फरशी पुसून मग नंतर निवांत जे काही एडिटिंगचं वगैरे काम आहे ते करणार. आणि अन्वीचा आज पहिला पेपर आहे आणि पेपरच्या वेळेस जरा थोडीशी स्कूल लवकर सुटते, त्यामुळे तिला घ्यायला जायचं आहे. तर आता झालेच काम, थोडंसंच राहिले, पटपट असं आवरून घेते. आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला, जो की मी रविवारचा बाजारात गेल्यानंतर जे शूट केलं तर तो असणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. पण काय होते माहिती आहे का, असं तो व्हिडिओ ठेवला की स्टोरेज फुल होतं आहे आणि नंतर मग तो डिलीट करावा लागतो आहे, तुमच्यासोबत शेअर न करता तसा डिलीट करावा लागतो आहे. त्यासाठी म्हटलं ह्याच व्हिडिओला जॉईन करून तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. आणि छान असे मी सुद्धा एक ड्रेस घेतला आणि अन्वीला सुद्धा एक ड्रेस घेतला. बाजारात खरंच कमी किमतीत ड्रेस भेटतात, तो ड्रेस दुकानात घ्यायचा म्हटलं तर डबल किंमत असते, पण बाजारात आपलं कमी किमतीत होऊन जातं. आणि आता उन्हाळ्यात सुद्धा तसे हलके फुलके ड्रेस घालायला बरे वाटतात. तर चला पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर इथला आजचा सोमवारचा म्हणजे जो काही शूट केला तो आतापर्यंत दाखवला, आणि इथून पुढचा म्हणजे काल संडे दिवशी जो शूट केलाय तो दाखवणार आहे. नंतर ताईंना दुसरं वेगळंच काहीतरी वाटेल, त्यासाठी म्हटलं. तर बघा आता इथं आम्ही आलतो बाजारात आणि छान छान ड्रेस होते, खरंच खूप भारी होते, मला बघितल्याच खूप आवडले. आणि अगदी कॉटन असं फॅब्रिक होतं आणि उन्हाळ्यासाठी अगदी बेस्ट आहे, कारण माझ्याकडे कॉटनचे ड्रेस खूप कमी आहेत आणि उन्हाळ्यात असले हे जे ड्रेस घालायचे म्हणते ना खूप गरम होते, त्यासाठी मी इथं ड्रेस बघितले आणि एक आवडलं सुद्धा, तो सुद्धा घेतला. आणि पुढं गेल्यानंतर तिथं अन्वीच्या छोट्या मुलींच्या मापाचे ड्रेस होते, जसे मी घेतले तशातूनच थोडासा वेगळा होता. मग अन्वी लगेच मला म्हणायला लागली, मम्मी तुला घेतला आणि मला का घे ना, मला सुद्धा घे. आणि तिला एवढे ड्रेसची आवड आहे ना बापरे, जिथं जाईल तिथं मम्मी मला हे घे आणि मम्मी मला ते घे. तर तो पिंक कलरचा जे पुढच्या ताई बघतात ना तसला सेम मी ड्रेस घेतला. आता तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवेन आणि त्याचं फॅब्रिकसुद्धा तुम्हाला कळेल की कसं आहे काय आहे. तर उन्हाळ्यात बरं पडते असले ड्रेस, आपलं काय 350 रुपयात काय येते, 2 घेत होते म्हटलं 600 रुपयाला द्या, तर नाही म्हटलं 1
1 रुपया पण नाही कमी होणार. मग 350ला एकच घेतला मी आणि अन्वीचा काय 250चा काय आहे. तर 350 बरं आहे किंमत आणि ड्रेससुद्धा छान होते. तर म्हणून घेतला आणि अन्वीचा सुद्धा छान असा 250 रुपयाला भेटला. तुम्हाला घरी गेल्यानंतर ती घालून दाखवेन, कारण ती आत्ताच म्हणत होती मम्मी मी घरी गेले की घालून बघणार कसा दिसतोय काय. तर आता घरी आलो, थोड्या वेळ हे केलं, बसलो आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे आता. तर अन्वीची आल्यापासून घाई चालू होते, मम्मी मला तो ड्रेस घालायचा आहे, प्लीज घालू दे आणि बघू दे मला कसा दिसतोय, बसतोय की नाही. खूप कारणं सांगते, तिला खूप असले ड्रेस आवडतात आणि असला ड्रेस नव्हता तिच्याकडे आणि कलर पण जरा वेगळा आहे. तर म्हटलं चल घेऊया. 250 रुपयाचा हा ड्रेस आहे, डिझाईनसुद्धा खूप छान आहे आणि कापड म्हणजे कॉटन वगैरे नाही, एकदम असं वेगळंच आहे. मला वाटतं असं रिवॉनचं असेल आणि एवढं सॉफ्ट आहे ना कापड, तिला खूप आवडला आणि अशी छान अशी डिझाईन. तर बघा कशी नाटक करते. मी म्हटलं थांब व्हिडिओ काढते, तर तिचं वेगळंच काय चाललेलं. तर अगोदर फोटो काढते असं तिला वाटलं म्हणून शांत अशी उभा राहिले, परत व्हिडिओ काढते म्हटलं की चाललं तिचं असं धिंगाणा मस्ती करायचं. आणि हा ड्रेस मी माझ्यासाठी घेतलेला आहे, ह्याच्यावरती पॅन्टसुद्धा आहे आणि पाठीमागच्या पसाऱ्याला जरा इग्नोर करा, कारण आता कपडे वगैरे चेंज केलती. तर बघा अशा पद्धतीने पुढे असा डिझाईन आहे, काय अफगाणिस्तान काही तर असं म्हणतात, माझ्या पण लक्षात नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये माझ्याकडे नव्हता ड्रेस, तर म्हटलं चला घेऊया. आणि डिझाईन किती छान आहे बघा ना, आणि कापड पण एकदम सॉफ्ट असं रिवॉनमधलं असल्याने आहे, मिक्स आहे बरं का कॉटन आणि रिवॉन. पण बरं वाटला म्हणून मी घेतला आणि असा कलरसुद्धा नव्हता. बरेचसे कलर ह्याच्यामध्ये आहेत. जरी ते पॅन्ट म्हणजे मला असं वाटते ती पॅन्ट मला उंचीला कमी येईल, पण घरी घालाय काय होत नाही त्याला. जरी बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर असे ब्ल्यू कलरची सुद्धा लेगिन्स आहे, पिंक कलरची आहे, व्हाईट कलरची आहे, कोणती पण मॅचिंग होऊन जाईल. तर बघूया आता धुतल्यानंतरच एकदा फिटिंग करून घेते, कारण नंतर आकसून येतं त्यासाठी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच फिटिंग वगैरे केल्यानंतर. तर इलॅस्टिक वगैरे छान होती पॅन्ट सुद्धा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.